हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? सो कालचाच व्लॉग आहे जो कंटिन्यू करते आहे. ॲक्च्युली 2 पार्टमध्ये डिवाईड करावं लागलं कारण खूप लेंथी होत होतं. आणि आत्ता आम्ही पोहोचलो प्रतीक दादा वगैरेच्या सोसायटीला. त्यांना पिकअप करायचं आहे, तिथून मग वणीसाठी जायचं आहे. सो काल जसे बोलले की प्रोग्राम आहे, सो त्याच्यासाठीच निघालो आम्ही. जवळपास 3:30चं प्रोग्राम होतं, पण थोडंसं आमचं लेट प्लॅन झालं, वेळेवरचंच झालं ॲक्च्युली. सो आम्ही जवळपास इथे 3ला पोहोचलो यांच्या सोसायटीला. इथून मग आता समोरचा प्रवास करू आणि जवळपास 2 ते 2.5 तासाचा प्रवास आहे, बघू आता. आणि जे पण काही अपडेट राहील व्हिडिओमध्ये ते तुम्हाला समोर बघायलाच मिळेल. सो स्टे ट्यून. कधीचं कन्स्ट्रक्शन आहे? 5-7 वर्ष झाली असतील. आम्ही चुपचापच येणार होतो. आम्ही 3:30ला. लग्नाला नाही आले पण आपलं अनुभव धन्यवाद. पैसे पडतील ना.
अबू हॉलच्या बाहेर पण झाला वाटला झाला तुझी अॅनिव्हर्सरी कार्यक्रम म्हणजे तुमच्या वाढदिवस आहे की काही अॅनिव्हर्सरी काही वेगळा कार्यक्रम आहे काय समजू शकते तू कोण आलं रे हैदराबादवरून कोण आलं काही गाडी दिसली का नाही रे म्हणून आम्ही इथे थांबला हा चौकात आम्ही विचारला ह्या नावाचा हॉल पत्रिका पाठवली नाही म्हणजे बॅग मध्ये तुझ्या बाबाच्या नावाची पत्रिका मीच पण ठेवली होती माहिती आहे हैदराबादला येऊन आलो हैदराबादला येऊन आम्ही प्लॅन बनायचा प्लॅन काय बनवायचा प्लॅन बनला नाही आता बंद करू बा शुक्रवारी निघले शनिवार रविवार फिरणे सगळ्यात त्याला जोर बड्डेचा प्रोग्राम झाला आणि आता निघालो रिटर्न. ॲक्च्युली बड्डे मिळालंच नाही, थोडंसं 10 मिनिट लेट झाला आम्हाला पोहोचायला. जस्ट केक कटिंग झालेलं होतं आम्ही गेलो तेव्हा. ॲक्च्युली हॉल मिळत नव्हता आणि थोडंसं रस्ता पण चुकलो होता आम्ही आतमध्ये सिटीमध्ये, सो त्यामुळे उशीर झालं होतं पोहोचायला. आणि आता रिटर्न निघालो आहोत. अचानक एअरमध्ये जसं स्पार्क दिसत आहे तुम्हाला. आधी असं वाटलं की मे बी काजवे असावे, पण नंतर लक्षात आलं की जेव्हा काही ठिकाणी ना मोठे मोठे पोल्स होते, इलेक्ट्रिक पोल्स, सो त्याच्या आजूबाजूला एअरमध्ये पूर्ण करंट होतं. येतो आज आहे ना लेफ्ट